नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा जो आपला विषय आहे तो ऐतिहासिक आहे, पण मराठ्यांच्या इतिहासाशी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित नाही आहे. मग हा विषय घेण्याचं कारण काय आहे? जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि माझे बरेचसे मित्र जे यूट्यूबवर माझे सभासद आहेत ते कोरा वेबसाईटवर पण माझे मित्र आहेत आणि तिथे देखील माझे फॉलोअर्स आहेत. कोरा वेबसाईटवर माझ्या एका मित्राने मला एक प्रश्न विचारला होता. तो मृत्युंजय कादंबरीशी संबंधित होता. पण जर आपण त्या प्रश्नाच्या उत्तराच्या मुळाशी गेलो तर त्याचा जो काही अर्क निघतो तो कुठे नाही कुठेतरी ऐतिहासिक कादंबरी किंवा ऐतिहासिक चित्रपटांना आजच्या काळामध्ये जे बनतात किंवा लिहिले जातात त्यांना लागू होतो. म्हणून या विषयावर मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे. कारण प्रश्नाचं उत्तर तर कोरावर दिलेलंच आहे मी, पण नंतर मला असं वाटलं की या विषयाच्या निमित्ताने आजकाल ज्या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या जातात, टी व्ही मालिका बनतात, चित्रपट बनतात, त्याच्यावर पण थोडी चर्चा करणं गरजेचं आहे. प्रश्न जो विचारला गेला होता तो प्रश्न असा होता की मृत्युंजय कादंबरीमधील दोष कोणता? मृत्युंजय कादंबरी आपल्या सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये मृत्युंजय कादंबरी माहीत नसेल आणि आवड असणारी एखादी व्यक्ती असेल, जिला इतिहासाची आवड आहे किंवा महाभारताची आवड आहे, कर्ण आवडतो, त्या व्यक्तीला मृत्युंजय कादंबरी माहीत नसेल असं होणार नाही महाराष्ट्रामध्ये. तर अशा कादंबरीमधला दोष सांगणं म्हणजे एक प्रकारे थोडंफार लोकांचं वाईटपणा ओढून घेण्यासारखंच आहे. ज्या माझ्या मित्राने प्रश्न विचारला होता तो प्रश्न विचारण्याचा त्याचा उद्देश पण कदाचित असा असावा की मृत्युंजय कादंबरीमध्ये काही दोष सांगताच येत नाहीत, किती चांगली कादंबरी आहे, या उद्देशाने पण तो प्रश्न विचारलेला गेला असू शकतो. पण मला त्या कादंबरीमध्ये एक दोष दिसतो. मला जो दोष मृत्युंजय कादंबरीमध्ये दिसतो तो फक्त त्या कादंबरीमध्ये दिसत नाही. मी ज्या भरपूर ऐतिहासिक कादंबऱ्या वाचतो त्या सर्व कादंबऱ्यांमध्ये मला तोच दोष दिसतो जो मला या मृत्युंजय कादंबरीमध्ये दिसतो. मला जर कोणी विचारलं तर मी नेहमी सांगतो की माझी आवडती कादंबरी, जर कोणी विचारलं की कोणती ऐतिहासिक कादंबरी तुम्हाला आवडते, तर माझी ऐतिहासिक कादंबरी ययाती आहे, वि स खांडेकरांनी लिहिलेली. तिच्याबद्दल आपण परत नंतर कधी चर्चा करू की ययातीमध्ये काय खास आहे किंवा का आवडली पाहिजे ती. पण सांगितलं कारण लोक विचारतात तुम्हाला मृत्युंजय आवडत नाही तर मग तुम्हाला आवडतं काय? एखाद्या माणसाला मृत्युंजय आवडत नाही असं होत नाही, किंवा त्याला मृत्युंजय आवडत नसेल तर दुसरं काय आवडतं याने काही फरक पडत नाही. आणि मृत्युंजय कादंबरीमध्ये न आवडण्यासारखं पण काही नाही आहे. पण काही गोष्टी ज्या आपण म्हणतो की सत्याशी प्रतारणा करणं, त्या सत्याच्या प्रतारणेचा दोष मृत्युंजय कादंबरीमध्ये नक्कीच आहे. तर आपण काय करूयात की सगळ्यात आधी कादंबरीच्या निर्मितीची प्रक्रिया आणि या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कादंबरीमध्ये दोष कसे निर्माण होतात ते समजून घेऊयात. प्रश्न फक्त मृत्युंजय कादंबरीबद्दल नाही आहे. या जगामध्ये कोणीही जर ऐतिहासिक कादंबरी लिहायची म्हटली तर त्या ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी पहिली गरज असते की कोणीतरी आपल्याला नायक हवा असतो, तरच ती ऐतिहासिक कादंबरी आपल्याला लिहिता येते. नायक नसताना कोणी ऐतिहासिक कादंबरी लिहित असेल तर ती कादंबरी होत नाही. तो दुसरा समीक्षणात्मक, टीकात्मक वगैरे ग्रंथ होऊ शकतो, इतिहास सांगणारा संदर्भ ग्रंथ वगैरे. पण कादंबरी म्हणली की तिला एक नायक नाही तरी एक नायिका हवीच, त्याच्याशिवाय ती कादंबरी होऊ शकत नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी लक्षात घेण्यासारखी आहे ती गोष्ट ही आहे की कादंबरी ही मनोरंजनासाठी लिहिली जाते. म्हणजे साहित्य प्रकार जे असतात साहित्यामध्ये वेगळे वेगळे, त्यातला कादंबरी हा जो प्रकार आहे त्याचा मुख्य उद्देश मनोरंजन हाच आहे. कादंबऱ्या समाजाला शिक्षित करत नाहीत किंवा समाजावर प्रभाव टाकत नाहीत असं मी म्हणत नाही. कित्येक कादंबऱ्यांमधून आपल्याला चांगले सामाजिक संदेश भेटतात. जसं की प्रेमचंद म्हणून आपल्याला आपण सगळेजण ओळखतो, त्यांना हिंदीतले मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या कादंबऱ्या किंवा त्यांच्या कथा वाचल्या तर त्या सामाजिक संदेश देणाऱ्याच सर्व कादंबऱ्या आहेत. पण अशी लिहिणारी प्रेमचंद यांच्यासारखी व्यक्ती विरळी आहे की ती व्यक्ती हजारामध्ये एखादीच की ज्याला ती कला साधते. सर्वसाधारणपणे कादंबऱ्या असतात त्या कादंबऱ्या मनोरंजनासाठी लिहिलेल्या असतात. ऐतिहासिक सत्य शोधण्यासाठी किंवा ऐतिहासिक सत्य दाखवण्यासाठी कादंबऱ्या लिहिल्या जात नाहीत. कादंबऱ्या मुळामध्ये बऱ्याचदा
ऐतिहासिक सत्याची मोडतोड करण्यासाठीच लिहिलेल्या असतात. कारण एखादा लेखक असेल, त्याला जर एखादी गोष्ट लिहिण्याची कला अवगत असेल आणि त्या लेखकाने जर ठरवलं की इतिहासाची एखादी बाजू त्याला दाखवायचीच नाही आहे किंवा इतिहास त्याला स्वतःच्या बाजूने दाखवायचा आहे, तर मग तो माणूस कादंबरी लिहितो. त्याचं कारण असं आहे की कादंबरीमध्ये त्याला कादंबरीच्या नावाखाली, कादंबरी साहित्य प्रकाराच्या नावाखाली, मनोरंजनाच्या नावाखाली ते साहित्यिक स्वातंत्र्य घेता येतं, ज्या साहित्यिक स्वातंत्र्यामध्ये तो काहीतरी काल्पनिक दाखवू शकतो आणि त्या निमित्ताने त्याला जे वाटतो तो इतिहास जगासमोर आणू शकतो. त्यामुळे पहिली गोष्ट ती ही आहे की कादंबरी मनोरंजनासाठी असते, हे लक्षात ठेवा, ऐतिहासिक सत्य दाखवण्यासाठी नाही. दुसरी गोष्ट, कित्येक हुशार लोक कादंबरीच्या या वैशिष्ट्याचा म्हणा किंवा वैगुण्याचा म्हणा फायदा घेऊन चुकीचा इतिहास दाखवण्यासाठी जाणून बुजून कादंबऱ्या लिहित असतात. दुसरा मुद्दा आता की एखाद्या माणसाने जर कादंबरी लिहायची ठरवली तर त्या कादंबरीमध्ये घटना फुलवण्यासाठी किंवा विषय फुलवण्यासाठी त्या व्यक्तीला थोडंसं स्वातंत्र्य लागतं लिहिण्याचं. म्हणजे त्या व्यक्तीला ती गोष्ट मनोरंजनासाठी लिहायची आहे, सर्वसामान्यांच्या मनाला आनंद देईल अशी लिहायची आहे, लोकांना बरं वाटेल, भारी भारी वाटेल ती वाचल्यानंतर, अशी रंजक लिहायची आहे. तर ती इतिहासाचं पुस्तक लिहिल्यासारखी बोरिंग नाही लिहू शकत. मग काही ना काहीतरी काय करावं लागतं, त्या घटना फुलवण्यासाठी, विषय एखादा फुलवण्यासाठी, एखादा प्रसंग फुलवण्यासाठी लेखक कल्पनेचा आधार घेतो, लेखक फॅन्टसीचा आधार घेतो. त्याला सत्याचा काही ना काहीतरी बेस असतोच, कारण असत्य हे पण सत्याचंच भ्रष्ट स्वरूप आहे. असत्याच्या मुळाशी कुठे ना कुठेतरी सत्य असतंच. पण लेखक काय करतो की स्वतःच्या मनाचे प्रसंग लिहायला बघतो जे इतिहासामध्ये नसतात, आणि आपण पण फार चवीने ते सगळे वाचतो आणि आपल्याला कधी कधी माहीत पण असते ही घटना अशी घडलेली नाही. पण त्या लेखकाचं सामर्थ्य एवढं असतं लिहिण्याचं की आपण खुश होतो वाचूनच, अरे वा काय लिहिलं आहे म्हणून, मस्त बाई. अशा प्रकार कादंबरीच्या बाबतीत होतात. त्याच्यामुळे ही घटना फुलवण्यासाठी किंवा विषय फुलवण्यासाठी कधीकधी लेखकाला काय करावं लागतं की इतिहासामध्ये नसलेली काल्पनिक पात्रं तयार करावी लागतात. बऱ्याचदा आपण बघतो की एखादा इतिहासातला नायक असेल तर त्याची जी त्याचा जो सारथी दाखवलेला असेल किंवा त्याचा जो एखादा मित्र दाखवलेला असेल, एखादी नायिका असेल त्याच्या ज्या मैत्रिणी दाखवलेल्या असतील तर त्या मैत्रिणीचं नाव कुठेच नसतं इतिहासामध्ये. किंवा एखादं पात्र असतं, ते पात्र इतिहासामध्ये तेवढं महत्त्वाचं नसतंच, पण कादंबरीमध्ये त्या पात्राला फारच महत्त्व दिलेलं असतं. का आता ते नायकाच्या कुठेतरी जवळचं असतं. मग त्या पात्राच्या तोंडून लेखक इतिहासात नसलेल्या स्वतःच्या गोष्टी सांगत असतो त्या नायकाचं किंवा नायिकेचं महत्त्व वाढवण्यासाठी. मग या गोष्टी काय आहेत की या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. जेव्हा तुम्ही कादंबरी म्हणता तेव्हा या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. चला ठीक आहे, हे मनोरंजनासाठी लिहिलेलं आहे, हे काही इतिहासाचा संदर्भ ग्रंथ नाही आहे. शिवाय जर कादंबरी चरित्रात्मक असेल, म्हणजे आता काय होतं की बऱ्याच कादंबऱ्या काय असतात त्या युद्धाचं वर्णन करणाऱ्या असतात, घटना किंवा प्रसंग सांगणारे असतात, किंवा काहीतरी संशोधनपर पण एखादी गोष्ट सांगणारे असतात. पण काही काही कादंबऱ्या काय असतात की त्या चरित्रात्मक असतात. म्हणजे आता आपण मृत्युंजय कादंबरीला कर्णाचं चरित्र म्हणू शकतो एक प्रकारे, किंवा बाबासाहेब पुरंदरेंनी राजा शिवछत्रपती कादंबरी लिहिली, ती चरित्रात्मकच आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्याचा त्याच्यामधून प्रयत्न केलेला आहे. जर अशा प्रकारे जर कादंबरी चरित्रात्मक लिहिलेली असेल तर आजकाल काय आलेलं आहे आपल्याकडे की एक नवीन पद्धत आलेली आहे. जर तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर तुमच्या लक्षात येतील की सर्व नायकांवर कोणी नाही कोणीतरी कादंबऱ्या लिहून झालेल्या आहेत ऐतिहासिक पात्रातल्या. आता जी पात्र इतिहासामध्ये खलनायक म्हणून दाखवली आहेत त्यांच्या बाजूने कादंबऱ्या लिहिल्या जातात किंवा खलनायकांना नायक समजून कादंबरी लिहिली जाते. जसं की रावणावर एक कादंबरी आली आहे, दुर्योधनावर एक कादंबरी आली आहे, उद्या कोणीतरी दुःशासनावर पण कादंबरी लिहिल, काही भरोसा नाही त्याचा. मग कादंबऱ्या लिहू नयेत असं नाही, पण ज्या वेळेला ती कादंबरी लिहिली जाते त्यावेळेला कादंबरी एखाद्या चरित्रावर लिहिली जाते आणि त्या चरित्र नायकाला नायक बनवण्याची वेळ येते कादंबरीमध्ये. त्यावेळेला त्याची खलनायकी जी बाजू आहे किंवा त्यांनी जी खलनायकी कृत्य केलेली आहेत ती कृत्य बरोबर कशी आहेत हे दाखवण्याचा लेखक प्रयत्न करत असतो. किंवा त्या कादंबरीमध्ये लेखक त्याची जी काळी बाजू आहे ती थोडीशी आपल्याला कशी अजून पुसट करता येईल ती करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या खलनायकाने जी काही भूमिका घेतली आयुष्यामध्ये त्याच्यामुळं जो काही उत्पात माजला तरी पण त्या खलनायकाची भूमिका त्याच्यापुरती कशी बरोबर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात हे सगळं जेव्हा कादंबरीच्या नावाखाली येतं तेव्हा ते खपून जातं, चालून जातं, त्याला कोणी काही
आरोप पण करू शकत नाही किंवा आक्षेप पण घेऊ शकत नाही त्या गोष्टीवर, आणि घेऊ पण नाही, माझं असं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्या माणसाने जर म्हणलं असेल की ही माझी कादंबरी आहे, तर एखाद्या इतिहासकाराने किंवा एखाद्या संघटनेने पण त्याच्यावर आक्षेप घेऊ नये. कादंबरी आहे ना, तू तुझं लिहायला मोकळा आहेस, काय वाटेल ते लिह, काय फरक नाही पडत. त्याच्यामुळे विनाकारण वाद वाढवू नयेत आपण त्याच्यामध्ये. पण सर्वसामान्य वाचकांनी समजून घेतलं पाहिजे की कादंबरी आहे, हे सत्य नाही आहे. आपल्याकडं काय असतं की आपल्याकडं एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपल्याला असं वाटतं की ती सत्याचं दुसरं रूप आहे, आपण काही ऐकूनच घ्यायला तयार नसतो. एखादी गोष्ट मला आवडते, एखादा हिरो मला आवडतो, मग त्याने वास्तवामध्ये काही पण केलेलं असतो. कित्येक हिरोनी वास्तवामध्ये बऱ्याच अशा घटना केलेल्या आहेत की त्यांना जेलची वारी करावी लागलेली आहे. मग ती जेलची वारी जर त्यांना करावी लागलेली असेल तर तुम्ही त्यांना पडद्यावरचा हिरो म्हणून म्हणू शकता की हा पडद्यावरचा हिरो आहे, मला त्याचं काम आवडतं, पण तुम्ही आयुष्यामध्ये त्याला आदर्श नाही म्हणू शकत. पण आपल्याकडे अशी पद्धतच आहे की एखादी कादंबरी मला आवडू देत, एखादा सिनेमा मला आवडू देत, एखादा हिरो मला आवडू देत, एखादा क्रिकेटर मला आवडू देत, मग त्याने जगामध्ये किती पण काळी कृत्य केलेली असू देत, त्याच्याकडे मी डोळेझाक करणार. कादंबऱ्यांचा हा एक दुष्परिणाम आहे. ही कादंबऱ्या मनोरंजनाच्या नावाखाली लिहिल्या जातात, विकल्या जातात, चालवल्या जातात, आणि ज्या लोकांची तेवढी विचार करण्याची क्षमता नाही आहे त्या लोकांना त्या प्रभावित करतात, आणि कधीकधी असत्य हे सत्य म्हणून समाजामध्ये रुजू लागतं. हे ऐतिहासिक कादंबऱ्यांचं नाईलाजाने का होईना पण म्हणावं लागतं की आत्ताच्या काळामध्ये मोठं दुर्दैव आहे, जे आपल्या सर्वांच्या समोर एक भीषण वास्तव म्हणून आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे कादंबऱ्या लिहिल्या एखाद्या लेखकाने, म्हणजे मगाशी मी म्हणलं तसं की कल्पनेनं पात्र लिहिली, कल्पनेनं घटना फुलवल्या, विषय फुलवले, काल्पनिक पात्र निर्माण केली नको ती. त्याच्यानंतर एक कादंबरीचा नायक आहे तो खलनायकाचा आहे, पण त्याला नायक दाखवायचा प्रयत्न चालवलेला आहे जाणीवपूर्वकपणे. याच्यामुळं काय होतं की एक साहित्यकृती म्हणून, म्हणजे कादंबरी असू देत, कविता असू देत, गझलसंग्रह असू देत, कथासंग्रह असू देत, काही असू देत, हे सगळे साहित्यकृतीमध्ये येतात. कादंबरी म्हणून आपण माफ करू शकतो त्या गोष्टीनं, पण एक साहित्यकृती म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं, जसं आपण म्हणतो की मृत्युंजय ही महाराष्ट्रामध्ये लिहिली गेलेली अत्युच्च साहित्यकृती आहे. मृत्युंजय जोपर्यंत आपण कादंबरी म्हणतो तोपर्यंत मृत्युंजयला सर्व माफ आहे. पण मृत्युंजय ज्यावेळेला आपण साहित्यकृती म्हणतो त्यावेळेला अशा प्रकारच्या साहित्यकृतीमध्ये, ऐतिहासिक साहित्यकृतीमध्ये, मृत्युंजयच नाही कोणत्याही ऐतिहासिक साहित्यकृतीमध्ये अनेक दोष असतात. ते दोष आपोआपच निर्माण होतात. म्हणजे हे दोष ऐतिहासिक दोष असतात, हे दोष काल्पनिक दोष असतात, हे दोष लेखकाच्या मनोवृत्तीतले, लेखकाच्या विचारांमधले दोष असतात. कारण या काल्पनिक पात्रांच्या तोंडी लेखक स्वतःचे संवाद घालत असतो. मुळामध्ये ती पात्रं इतिहासात नसतातच, त्यामुळे त्यांनी केलं आहे काय आणि ते बोललेत काय हे कोण शोधणार आणि कोणाला सापडणार, तेव्हा सापडूच शकत नाही. मग त्यामुळं पात्रच काल्पनिक निर्माण केलं आहे. त्या काल्पनिक पात्राच्या तोंडून इतिहासकार किंवा तो कादंबरी लिहिणारी व्यक्ती, कादंबरीकार स्वतःची मतं मांडत असतो. गडकरींचं राजसन्यास हे नाटक याच्या बाबतीमध्ये खूप आपण म्हणलं पाहिजे की खूपच उजवं आहे. उजवं आहे म्हणजे चुकीची पात्रं निर्माण करून, काल्पनिक पात्रं निर्माण करून कशी काय संभाजी महाराजांची बदनामी करावी, ती किमिया त्या राजसन्यास नाटकामध्ये फार चांगली साधलेली. म्हणजे नाटक मगाशी आपण बोललो तसं कादंबरी, नाटक, चित्रपट, बाकीचे साहित्यकृती, चित्रकला, मूर्तिकला, पण याच्यामध्ये पण कलाकार एक स्वातंत्र्य घेत असतात त्यांची कला प्रदर्शित करायचं, आणि बऱ्याचदा त्याचा दुरुपयोग करत असतात. तर राजसन्यास नाटक हे एक फार चांगलं उदाहरण आहे. त्याच्यावर आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता की राजसन्यास नाटकामध्ये ॲक्च्युली काय बनवाबनवी केलेली. तर हे ऐतिहासिक नाटक किंवा ऐतिहासिक कादंबरी जेव्हा लिहिली जाते आणि तिच्यामध्ये काल्पनिक पात्रं निर्माण केली जातात, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की ती काल्पनिक पात्रं तुम्हाला इतिहास सांगत नाही आहेत. ती काल्पनिक पात्रं तुम्हाला तो कादंबरीकार किंवा तो नाटककार जे बोलतो आहे ते सांगत आहेत. त्याच्यामुळं त्या गोष्टीला इतिहास समजून आपण आपल्या आयुष्यामध्ये चुकीच्या मार्गाने भरकटण्याची काही एक गरज नाही आहे. संभाजी महाराजांचं उदाहरण आणि राजसन्यास नाटकाचं उदाहरण तेवढ्यासाठीच देतो मी, प्रत्येक माझ्या याच्यामध्ये देत असतो भाषणामध्ये, जिथे मला संधी भेटेल तिथे. त्याचं कारणच हे आहे की राजसन्यास नाटकाने संभाजी महाराजांची जी बदफैली प्रतिमा उभी केली, ती बदफैली प्रतिमा किंवा राजसन्यास नाटकामध्ये जी वाक्य उच्चारलेली आहेत ती आपण शिवछत्रपतींच्या मुलांबद्दल कोणी आज उच्चारेल अशी पण कल्पना करू शकत नाही. ती तेव्हा 100 वर्षापूर्वी उच्चारली गेली, आणि त्या वाक्यांमुळं संभाजी महाराजांची जी एक
बदनामी झाली किंवा बदफैली प्रतिमा उभी राहिली, बदचलन प्रतिमा उभी राहिली, ती पुसायला वासी बेंद्रे आणि कमल गोखलेंना जन्म घ्यावा लागला आणि त्यांनी ते पुरावे समोर आणले. तेव्हा आज 100-150 वर्षांनी कुठेतरी त्या प्रतिमेला तडा गेला आणि आज आपण संभाजी महाराजांना एका वेगळ्या रूपामध्ये पाहतो किंवा आदर्श रूपामध्ये पाहतो. म्हणजे एका कादंबरीकाराने कादंबरी लिहिल्याने, एका नाटककाराने नाटक लिहिल्याने, चुकीचं काल्पनिक नाटक लिहिल्याने इतिहासामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या एका व्यक्तीची किती बदनामी झाली, त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून आपण कादंबरीला किंवा नाटकांना किंवा चित्रपटांना हलक्यामध्ये घेऊ शकत नाही, की जे स्वातंत्र्य घेतात लिहिण्याचं, साहित्यकृती लिहिण्याचं आणि चांगल्या व्यक्तीची बदनामी करतात, ज्याचं योगदान या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आहे. संभाजी महाराजांचं पण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. संभाजी महाराज नसते तर कदाचित हा इतिहास शिवाजी महाराजांनी इतका बदलला नसता, तर थोडा तरी बदललाच असता, वेगळा काहीतरी झाला असता. तसंच एखादा खलनायक आहे त्याला नायक दाखवणं आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, म्हणजे कादंबऱ्यांमध्ये या गोष्टी केल्या जातात की वैयक्तिक स्वार्थासाठी, नाटकामध्ये पण या गोष्टी केल्या जातात, राजकीय स्वार्थासाठी, सामाजिक स्वार्थासाठी, आपल्या पंथाच्या, जातीच्या, धर्माच्या स्वार्थासाठी चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. खलनायकाला नायक दाखवलं जातं, कोणाला तरी कोणाचा तरी गुरु दाखवलं जातं, कोणाला तरी कोणाचं तरी शिष्य दाखवलं जातं, अजून कोणीतरी कोणाची तरी मूर्ती उभारली आणि त्याने काय झालं ते दाखवलं जातं. पुष्कळ गोष्टी आहेत. या गोष्टींमधला आपल्याला फरक समजला पाहिजे, सत्य समजलं पाहिजे. म्हणून आपण सावधानता बाळगली पाहिजे या गोष्टी करण्याचा, या गोष्टी वाचताना किंवा या गोष्टी ऐकताना. हे जे दोष मी आत्ता सांगितले ते दोष आपोआपच निर्माण होतात, कारण ऐतिहासिक गोष्ट ही कादंबरी कधी होऊ शकत नाही. ऐतिहासिक गोष्ट ही फक्त इतिहास होऊ शकते. ऐतिहासिक गोष्टीवर मनोरंजनासाठी काही लिहावं याच्या तर मी विरोधामध्येच आहे. ऐतिहासिक गोष्टीवर तुम्ही मनोरंजनासाठी कोणी कादंबरी लिहू नये, कोणी नाटक बनवू नये किंवा कोणी चित्रपट देखील बनवू नये. मी बनवू नये म्हणतो आहे तर कारणासाठी म्हणतो आहे की मनोरंजनासाठी बनवू नये असं म्हणतो. जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवा ना, पण तो एक ऐतिहासिक चित्रपट बनवा, तो इतिहास समोर घेऊन येण्यासाठी बनवा. मग कदाचित तो इतिहास जनमानसाला पटणार नसेल तरी पण तो सत्य आहे, तर तो सत्य सांगण्यासाठी बनवा. इतिहासाची मोडतोड करण्यासाठी किंवा समाजामध्ये एखाद्याची बदनामी करण्यासाठी किंवा एखादा माणूस आधीच बदनाम आहे इतिहासामध्ये त्याला आपल्या स्वार्थासाठी नाव देण्यासाठी या गोष्टी नाही केल्या गेल्या पाहिजेत. तर ही सगळ्यात पहिली भूमिका झाली. ही कादंबरीच्या निर्मिती प्रक्रिया अशी होते, कादंबरी, नाटक किंवा चित्रपटाची, आणि ती निर्मिती ऐतिहासिकदृष्ट्या आपण करायची म्हणली मनोरंजनासाठी तर त्यामध्ये हे दोष आपोआप निर्माण होतात. आता आपण मृत्यूंजय कादंबरीकडे वळूयात. आणि मृत्यूंजय कादंबरीमध्ये कर्णाला नायक दाखवलं आहे, पण वास्तवामध्ये कर्ण नायक आहे का खलनायक आहे याची आपण चर्चा करूयात. तर कर्ण नायक आहे का खलनायक आहे ते मी तुमच्यावर सोडतो, ते तुम्ही ठरवा की काय करायचं त्याच्याबद्दल, ते निर्णय घ्यायचा. ते काही मुद्दे मी सांगतो की जे मला वाटतात ते, की ते मुद्दे ऐकल्यानंतर आता आपण दर्शक मायबापात आपण ठरवा, आपल्या बुद्धीला तर्काला ताण देऊन, की कर्ण नायक आहे का खलनायक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महाभारतातलं जे कर्ण आहे ते मित्रत्वाच्या, आपण म्हणतो की पांघरुणाखाली किंवा मित्रत्वाच्या पडद्याखाली पदोपदी खोटेपणा आणि इतरांचा दुस्वास करणारं पात्र. म्हणजे कर्णाने त्याच्या आजूबाजूला कोणाचा दुस्वास केला नसेल असं नाही. का तर त्याला ते पद मिळत नाही किंवा तो मान मिळत नाही जो अर्जुनाला मिळत होतो. मग काय गोष्टी घडल्यात? मग कर्णाला जर अर्जुनाला पाहिजे होतं त्या गोष्टी करायच्या होत्या, तेव्हा कर्णाने काय करायला पाहिजे होतं? कर्णाने अर्जुनाच्या वाटेने चालायला पाहिजे होतं ना. अर्जुन मेहनती होता, एकनिष्ठ होता, ध्येयनिष्ठ होता, विनम्र होता, त्याच्यामध्ये संयम होता, त्याच्यामध्ये अपमान पचवायची ताकद होती आणि सत्यासाठी त्याची थांबायची पण तयारी होती. म्हणजे अर्जुनाला त्याचं काही दोष नसताना 13 वर्ष वनवासात घालवावी लागली, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. तरी पण अर्जुनाने तो वनवास सोसला आणि अज्ञातवास पण सोसला. अजून बाकी जे काही त्याच्या वाट्याला आलं ते सोसलं त्याने. म्हणजे त्याच्यासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर असताना, ज्याने जगामध्ये समृद्धतेच्या शिखरावर बसायला पाहिजे, मानपानाच्या शिखरावर बसायला पाहिजे, सर्व सुखं उपभोगली पाहिजे, पण त्याने कुठली तक्रार नाही केली जे त्याच्या वाट्याला आलं त्याच्याबद्दल. आणि त्याला वनवास भोगायला लागला युधिष्ठिराच्या चुकीने, म्हणून त्याने जाऊन चुकीच्या माणसाशी मैत्री पण केली नाही अर्जुनाने कधी. म्हणजे कर्णाचा आपण जेव्हा विचार करतो तर फक्त आणि फक्त अर्जुनाशी ईर्ष्या करण्यासाठी आणि अर्जुनाच्या ईर्ष्येने अर्जुनाशी बरोबरी करण्यासाठी
कधी नाही कधीतरी मला अर्जुनाशी लढायला मिळेल आणि मी अर्जुनाला धडा शिकवेल, या ईर्ष्येने त्यांनी दुर्योधनासारख्या चुकीच्या माणसाशी मैत्री केली. जी गोष्ट अर्जुनाने कधी केली नाही. अर्जुनाने कृष्णासारख्या माणसाशी मैत्री केली आणि आयुष्यभर कृष्णाला चिकटून राहिला. मग त्याला सैन्य मिळो, पैसा मिळो, मान मिळो, न मिळो, त्याची त्याने कधी पर्वा केली नाही. मला कृष्ण पाहिजे. कर्णाने दुर्योधनाला चिकटून राहिल्यानंतर सर्व ऐश्वर उपभोगलं मित्रत्वाच्या नावाखाली आणि कृष्णासारख्या चांगल्या माणसापासून तर 4 पावलं नेहमी दूरच राहिला तो. कर्ण जर कृष्णाकडे जाऊन कृष्णाबरोबर अर्जुनाच्या नात्याने, अर्जुन जसा कृष्णाबरोबर राहत होता सखा, मित्र, मार्गदर्शक म्हणून कृष्णाकडे बघून, तशा दृष्टीने जर कर्णाने कधी कृष्णाकडे बघितलं असतं आणि त्याच्या सानिध्यात राहायचं म्हणलं असतं तर कृष्णाने काय कर्णाला लाथाडलं असतं का? उलट स्वतः कृष्णच आपण म्हणतो आहे की कर्णाकडे गेला होता विनवणी करायला. नंतर आपण पुढे त्याच्याबद्दल बोलणारच आहोत की तू असं त्याची बाजू सोड. जर त्याने कृष्णाचं ऐकून असं त्याची बाजू सोडली असती आणि कृष्णाच्या सावलीमध्ये राहिला असता तर त्याचा उद्धार झाला नसता. जाणून बुजून फक्त आणि फक्त मित्रत्वाचं ढोंग करायचं का, तर अर्जुनाशी बरोबरी करेन कधीतरी मी म्हणून, आणि सगळ्या चुकीच्या गोष्टी करायच्या. हे कर्णाने आयुष्यामध्ये केलेलं. मग कर्ण नायक आहे का खलनायक आहे? अजून जर आपण खोलात जाऊन थोडं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कर्ण आणि अर्जुनामध्ये एक फरक आहे की ज्या वेळेला पांडव वनवासाला गेले आणि ते वनवासावरून परत आल्यानंतर युद्ध होणार ही गोष्ट अटळ झाली की आता अन्याय सहन केला जाणार नाही, युद्ध होणारच. कौरवांना पण माहीत होतं आणि पांडवांना पण माहीत होतं. मग त्यावेळेला अर्जुनाने काय करावं? अर्जुनाने वनवासाच्या काळामध्ये तिथे पण सुखाने झोपायचं सोडून भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली त्याने, शंकरांना प्रसन्न करण्यासाठी. म्हणजे वनवासात गेलो आहे, आता काही कामधाम नाही आहे, राजकारभार सांभाळायचं नाही, तर पाय पसरून झोपू शकत होता. तो खाल्लं पिल्लं कंदमुळं झोपला, कोण विचारते तेव्हा. पण तिथे पण त्यानं काय केलं की भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडनं किरात नावाचं एक अस्त्र मिळवलं त्याने शंकरांना प्रसन्न करून. आता याच वेळेला याने काय करावं कर्णाने की अर्जुन जेव्हा तिकडे तपश्चर्या करतो आहे, कर्णाला पण माहिती आहे की युद्ध होणार आहे, मला पण अस्त्रांची गरज आहे. कर्ण परशुरामांकडे जातो आणि परशुरामांशी खोटं बोलतो. खोटं बोलून त्यांचा शिष्य होतो आणि खोटं बोलून परशुरामांकडनं विद्या मिळवतो. अर्जुनाने खोटं बोलून भगवान शंकरांकडनं विद्या मिळवली, किंवा अर्जुनाने जी काही विद्या मिळवली ती स्वतःच्या मेहनतीने मिळवली. ती कधी खोटं बोलून मिळवली कोणत्या गुरुकडून? त्याने गुरुचं मन जिंकून मिळवली. म्हणजे हा कर्ण आणि अर्जुनामध्ये फरक आहे. गुरुकडून खोटं बोलून विद्या संपादित करणं, ती पण दुर्योधनासारख्या महापातकी मित्राची मदत करण्यासाठी, हे कृत्य नायकाच्या श्रेणीमध्ये येतं का खलनायकाच्या श्रेणीमध्ये येतं? पुढचा मुद्दा, एवढं त्याने मित्राचा उदो केला कर्णाने की एवढं खोटं बोलला, सगळ्या दुनियेशी खोटं बोलला तो की मला माझ्या मित्रासाठी लढायचं आहे, मला माझ्या मित्राचं भलं करायचं. मग एवढं मित्राचं भलं करायचं होतं तर त्याने इंद्राला कवचकुंडलं का देऊन टाकली? जर कवचकुंडलं कर्णाने इंद्राला दिली तर कर्ण हारणार युद्धामध्ये, ही खरी गोष्ट आहे. दुर्योधनाचा पण कर्णावर विश्वास आहे, कारण दुर्योधनाला माहिती आहे की जोपर्यंत कवचकुंडलं कर्णाच्या अंगावर आहे तोपर्यंत कुठलं अस्त्र त्याला भेदू शकत नाही, कुठलं अस्त्र कर्णाला भेदू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की कर्णाच्या मागे उभं राहिलेल्या दुर्योधनाला पण भेदू शकत नाही. आयुष्यभर कर्णाने दुर्योधनाला हा विश्वास दिला की मी आहे, तू घाबरू नको. कर्णाच्या बळावर दुर्योधनाने पांडवांशी युद्ध करायचं ठरवलं होतं, द्रोणाचार्य किंवा भीष्मांच्या बळावर नाही. ही खरी गोष्ट आहे. त्याच कर्णाने स्वतःच्या मोठेपणाला कमीपणा येऊ नये दानशूरतेच्या म्हणून ती कवचकुंडलं इंद्राला देऊन टाकली आणि दुर्योधनाला ऐन रणांगणामध्ये एक प्रकारे आपण म्हणतो की त्याच्या दुर्योधनाला स्वतःच्या हालतीवर सोडून दिलं. त्याने स्वतःच्या हालावर सोडून दिलं दुर्योधनाला. आता तुझं तू बघ, मी माझ्या मोठेपणाला कमीपणा येऊ देणार नाही, माझी दानशूर प्रतिमा मिटली नाही पाहिजे. देवांच्या राजाला दान केलं मी इंद्राला, हा मोठेपणा मी जाऊ देणार नाही. मग माझा मित्र हारला तरी चालेल, माझा स्वार्थीपणा नाही आहे. मी ज्या मित्राने आयुष्यभर तुला पोसलं, राजा बनवला, सर्व सुखं दिली, मान सन्मान दिला, तो मित्र हारला तरी चालेल स्वतःच्या मोठेपणासाठी. मग हे कुठल्या श्रेणीमध्ये येतं? स्वार्थाच्या श्रेणीमध्ये येतं का निस्वार्थाच्या श्रेणीमध्ये येतं, कृतज्ञतेच्या श्रेणीमध्ये येतं का कृतज्ञतेच्या श्रेणीमध्ये येतं? तुम्ही ठरवा. पुढचा विषय, ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला धृतराष्ट्राला तर काही दिसत नव्हतं. विदुराने डोळे बंद करून घेतले
भीष्मांनी मान खाली घातली. द्रोणाचार्य आणि कृपाचार्य लज्जेने चूर होऊन स्तंभित झाले. त्यांना काय करावं कळेना. कौरवांचा विकर्ण नावाचा एक भाऊ होता, तो उठून निघून गेला सभेमधून की ही गोष्ट चुकीची आहे, मी या गोष्टीचं समर्थन करणार नाही. बघा, दुर्योधनाचा एक सख्खा भाऊ द्रौपदीचं वस्त्रहरण होताना त्या गोष्टीचा निषेध करून उठून जातो आणि कर्णासारखा माणूस दुर्योधनाच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसलेला आहे. दुर्योधन आणि दुःशासन द्रौपदीला स्वतःचं वस्त्र वर करून मांडी दाखवत आहेत की तू दासी झालीस, ये माझ्या मांडीवर येऊन बस. त्यावेळेला दुर्योधनाच्या मांडीला मांडी लावून जो गृहस्थ निर्लज्जपणे हसत होता द्रौपदीकडे बघून, त्याचं नाव कर्ण. मग आता हा गृहस्थ नायक आहे का खलनायक आहे? जो गृहस्थ द्रौपदीच्या वस्त्रहरणाची मजा घेतो आहे, म्हणजे बाकीचे लोक तरी ते मान खाली घालून बसलेत किंवा इकडे तिकडे बसलेत, विवशतेने बसलेत, जे उठून जाऊ शकत नाहीत, ते जे काही दैवाने भोग आले त्यांच्याबद्दल, ते उठून जाणं लांब राहिलं, लज्जेने मान खाली घालणं पण लांब राहिलं. कर्ण निर्लज्जपणे हसत होता दुर्योधनाबरोबर द्रौपदीची ती अवस्था बघून आणि पांडवांचं ते अपमानित होणं बघून. मग कर्ण नायक आहे का खलनायक आहे? हे कोणत्या चरित्र नायकाचं आपण म्हणतो की कोणत्या चरित्र नायकाचं लक्षण आहे ही गोष्ट, की एका स्त्रीचं जी आबला आहे तिचं वस्त्रहरण होतं आहे आणि आपण तिच्याकडे बघून निर्लज्जपणे हसतो आहे आपल्या मित्राच्या मांडीवर थाप मारून. आता आपण ठरवायचं की कर्ण नायक आहे का खलनायक आहे. पुढचा मुद्दा आहे की हे सगळं मगाशी मी म्हटलं तसं की मगाचाच मुद्दा आहे खरं तर. हे सगळं कर्णाने केलं कशासाठी? कर्ण दुर्योधनाचा आश्रित झाला कशासाठी? फक्त आणि फक्त अर्जुनाशी बरोबरी करण्याच्या ईर्षेने, की मी अर्जुना इतकाच श्रेष्ठ आहे किंवा किंबहुना अर्जुनापेक्षा पण श्रेष्ठ आहे, हे मी सिद्ध करून दाखवेल. या ईर्षेने दुर्योधनासारख्या आपण म्हणतो की दुर्विचारी माणसाला साथ करणं, त्याचा आश्रित म्हणून राहणं, त्याचे उपकार घेणं, हे नायकाचं लक्षण आहे का खलनायकाचं लक्षण आहे? हे सद्विचारी माणसाचं लक्षण आहे का दुर्विचारी माणसाचं लक्षण आहे? आपण म्हणतो की तुम्ही कोण आहात हे मी 2 मिनटात ओळखतो, तुम्ही फक्त मला सांगा तुमचा मित्र कोण आहे. इंग्लिशमध्ये तशा अर्थाचे एक म्हण आहे की तुम्ही मला तुमचा मित्र दाखवा, मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहात. ज्या व्यक्तीचे मित्र दुर्योधन, दुःशासन, जरासंध, शिशुपाल वगैरे आहेत, ती व्यक्ती नायक असू शकते का खलनायक असू शकते? कृष्णासारख्या माणसाच्या सावलीला जी व्यक्ती उभी राहत नाही, कृष्ण काही कोणाला स्वतःच्या सावलीत न घेणारा माणूस नाही आहे. उलट कर्णाने यावं अशीच त्याची इच्छा होती. ते सोडून या सगळ्या लोकांच्या संगतीमध्ये जी व्यक्ती राहते ती नायक आहे का खलनायक आहे? अजून काही गोष्टी कर्णाने केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दुर्योधनाला मी म्हटलं की त्याने कवच कुंडलं देऊन दुर्योधनाला स्वतःच्या हालावर सोडून दिलं युद्धामध्ये. अजून एक गोष्ट केली त्याने की ज्याच्यामुळे दुर्योधनाचा मृत्यू निश्चित झाला. ती गोष्ट कोणती केली? की त्यानं कुंतीला असं वचन दिलं की मी अर्जुन सोडून इतर पांडवांचा वध करणार नाही. कर्ण अर्जुनाला मारू शकेल का नाही किंवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकेल का नाही हा वादाचा विषय झाला. पण कर्ण युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि भीम या सगळ्यांना तर आरामात मारू शकत होतं. म्हणजे ज्या मित्राने त्याला खायला प्यायला घालून आत्तापर्यंत युद्धापर्यंत जगवलं, युद्धाच्या मैदानात आणून उभं केलं, प्रसंगी भीष्मांशी पण वैर घेतलं दुर्योधनाने कर्णासाठी, आणि त्याच कर्णाने काय करावं की अर्जुन सोडून मी कोणालाही मारणार नाही असं कुंतीला वचन देऊन टाकलं. त्याने झालं काय? अर्जुन मरेल का नाही मरेल ही गोष्ट वेगळी राहिली, पण भीम जिवंत राहिल्यामुळं 99 कौरव मेले आणि शेवटचा 100वा दुर्योधन मेला. जर भीम जिवंत राहिला तर कौरवांचा निर्वंश होणार ही गोष्ट काळ्या दगडावरची रेघ होती. ती कर्णाला माहीत नव्हती असं नाही. म्हणजे ज्याचा मित्र 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 म्हणून सगळे अन्याय अत्याचार केले तू, त्या मित्राला पण शेवटी काय केलं? त्याच्या मृत्यूला पण तूच कारणीभूत झाला असा विषय मला. मग जो माणूस स्वतःच्या भावंडांचा होऊ शकला नाही, जो माणूस स्वतःच्या आईचा होऊ शकला नाही, जो माणूस श्रीकृष्णासारख्या माणसाचा सखा होऊ शकला नाही, जो माणूस ज्याने त्याचा आश्रय दिला त्याच्या पण हिताचा होऊ शकला नाही,
तो माणूस झाला कोणाचा? फक्त स्वतःच्या स्वार्थाचा झाला. आता कोणी म्हणतील की नाही दैवानेच त्याच्यावर तशी वेळ आणली वगैरे. दैव वेळ आणते ही गोष्ट खरी आहे, पण निर्णय आपण घ्यायचा असतो. म्हणजे दैवाने अर्जुनावर पण वेळ आणली होती की कृष्णाचं सैन्य मागेल का कृष्णाला मागेल. त्याने कृष्णाला मागितलं. निर्णय आपण घ्यायचा असतो. कर्ण कधी पण त्याच्या आयुष्यामध्ये कृष्णाची निवड करू शकत होता दुर्योधनाला सोडून. त्याने केली नाही. त्याने दुर्योधनाचीच निवड केली आणि शेवटी ज्या दुर्योधनाची निवड केली त्याच्या पण नाशाला कारणीभूत झाला. नायकाचं लक्षण आहे का खलनायकाचं लक्षण आहे? त्याच्या पुढे सगळ्यात मोठं जे कर्णाचं आपण म्हणतो की पातक आहे त्याच्या आयुष्यामध्ये, की भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याच्या दारामध्ये गेले होते की तू पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहेस म्हणून तू पांडवांच्या बाजूला सामील हो, आणि पांडवांचा ज्येष्ठ भाऊ आहेस म्हणून सामील होऊ नकोस. मी स्वतः परमेश्वर तुझ्या दारामध्ये आलो आहे, तू सत्याच्या बाजूला सामील हो. स्वतः श्रीकृष्णांनी कर्णाला विनंती केली म्हणून कर्ण दुर्योधनाची बाजू सोडून पांडवांना सामील झाला असता तर कर्णाला या जगामध्ये कोणीही दोष ठेवला नसता. स्वतः परमेश्वर तुमच्या दारामध्ये येऊन आल्यावर जर तुम्हाला दान मागेल तर तुम्ही ते देणार नाही काय? कर्ण बघा कसा आहे की इंद्र त्याच्या दारामध्ये दान मागायला आला तर स्वतःची दानशूरपणाची इमेज जपण्यासाठी त्याने कवचकुंडलं देऊन टाकली कर्णाला, ते दान देऊन टाकलं. पण भगवान श्रीकृष्ण त्याच्या दारामध्ये आले आणि सत्यासाठी त्याचं सहकार्य मागायला लागले, ती भीक मागायला लागले, तर त्यानं ते सत्याचं दान नाही दिलं भगवान श्रीकृष्णांना, इंद्राला देऊन टाकलं. मग याच्यावरून काय दिसतं आहे? स्वार्थीपणा, आपमतलबीपणा, गर्विष्ठपणा, अहंकार, हट्टीपणा, आडेलतट्टूपणा, सगळ्या गोष्टी आहेत. आपण त्याला दीन किंवा दैवाचा मारलेला नाही म्हणू शकत. ज्या माणसाच्या दारामध्ये स्वतः परमेश्वर जातो मी माझ्या बाजूने म्हणायला, त्या माणसाला आपण दैवाने मारलेला कसं म्हणू शकतो? इथे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, कर्णाने अजून केलेल्या गोष्टी भरपूर आहेत छोट्या मोठ्या म्हणजे काय की एखाद्या स्त्रीला जर तिचं स्वयंवर चालू असेल तर ती स्त्री ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल त्याच्याशी तिचं लग्न व्हावं हे ठीक आहे, हे नियमाने झालं. तरी पण ती स्त्री असेल, ती कोणाच्याच गळ्यात माळ घालायला तयार होत नसेल तर एखाद्या राजाने तिचं ताकदीने हरण केलं तर ते राजापुरतं तरी ते न्यायाने झालं की तिची ताकद होती, त्या राजाने हरण केलं तिचं. आता तिचं काय, तिच्या दैवातच ते होतं की तो ताकदवान राजा तिथे आला आणि त्याने तिचं हरण केलं, काही करू शकत नाही. इथे दुर्योधन स्वतःला बायको मिळावी म्हणून स्वयंवरामध्ये गेला होता, तर दुर्योधनाला बायको मिळावी म्हणून कर्णाने तिथल्या राजांचा पराभव केला आणि मग दुर्योधन बायकोला घेऊन पळून आला, राजकुमारीला घेऊन. मग हे कुठलं कृत्य झालं? म्हणजे त्या राजकुमारीला दुर्योधनाशी लग्न करायचं नाही, तर करायचं असतं तिने स्वतःच वरमाला त्याच्या गळ्यामध्ये घातली असती, नाही घातली. आता तरी पण दुर्योधनाला वाटतंय मला ती पाहिजेलच आहे, तर दुर्योधनाने शौर्य गाजवावं ना, त्याने फिरवावी गादा आणि सगळ्यांचा कपाळ मोक्ष करावं तिथल्या राजांचं आणि तिला घेऊन जावं. कोणी अडवले? पण दुर्योधन पण कर्णाच्या मागे लपतोय आणि कर्ण पण दुर्योधनाला वाचवायला बाण सोडतोय, तर हा कुठला न्याय आहे? म्हणजे दुर्योधन आणि कर्ण आपण म्हणतो की जोडगोळी जी आहे ती अशीच आहे की एक माणूस एका स्त्रीचं दुसऱ्या माणसाला तिचं अपहरण करायला मदत करतो तिच्या इच्छेविरुद्ध, ते न्यायाचं कृत्य झालं का पुण्याचं कृत्य झालं का अजून कशाचं कृत्य झालं? जर कर्णाने मदत केली नसती दुर्योधनाला तर त्या राजकुमारीने तर वरमाला घातलीच नव्हती दुर्योधनाच्या मनामध्ये, ती दुर्योधनाची बायको कधीच झाली नसती, दुर्योधन तिथल्या राजांना हरवू शकत नव्हतं. हे पण अन्यायाचं कृत्य कर्णाने केलेलं आहे, अनितीचं कृत्य कर्णाने केलं. अशी भरपूर कृत्ये जी कर्णाने त्याच्या आयुष्यामध्ये पदोपदी केलेली आहेत. ज्या वेळेला शकुनी आणि दुर्योधन दोघांनी पण मिळून द्यूताने पांडवांना हरवायचा कट रचला किंवा कपटाने पांडवांना वनवासाला पाठवायचं ठरवलं, तेव्हा त्या बैठकीला कर्ण होताच की तिथे. कर्णाला न सांगता त्यांनी हा कट रचला होता. कर्ण त्या बैठकीमध्ये सामील होता. कर्णाची पण इच्छा होती की पांडवांना द्यूताला बोलवावं आणि त्यांना परत वनवासाला पाठवावं, कारण जेवढं दुर्योधनाला पांडवांचं वैभव, त्यांनी जी नवीन राजधानी उभारली होती त्या राजधानीचं वैभव जेवढं कौरवांना सलत होतं त्यांच्या डोळ्यांमध्ये, तेवढंच ते वैभव कर्णाला पण सलत होतं. एवढा पांडवांचा उदो आहे, एवढी राजधानी बनवली त्यांनी, एवढा मोठा महाल बांधला, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, जग नावाजायला लागलं, ते कर्णाला पण कुठे बघवत होतं.
नाहीतर असा कुठेतरी उल्लेख आला असता की कर्ण त्या बैठकीतून उठून गेला, मी तुमच्यामध्ये सामील नाही, तुम्हाला बोलवायचं असेल तुम्ही पांडवांना द्यूताला बोलवा, कपटाने हरवा, मी चाललो. जसा विकर्ण उठून गेलात द्रौपदीचं वस्त्रारण होत असताना की माझा या गोष्टीला विरोध आहे, तुम्हाला करायचं असेल तर करा, मी चाललो, तसा कर्ण उठून गेला का त्या बैठकीतून की ज्या वेळेला पांडवांना कपटाने हरवायचं चाललं होतं तेव्हा? नाही गेलं. उलट मनामध्ये त्याची त्या गोष्टीला संमतीच होती की रणांगणात नाही हरवता येत तर कपटाने हारू, पण वैभव नाही उपभोगू द्यायचं त्यांना. मग अशा प्रकारचा विद्वेषी मनुष्य नायक होऊ शकतो, त्याच्यावर कादंबरी लिहिली जाऊ शकते त्याला नायक बनवण्यासाठी. विचार करण्याची गोष्ट आहे. याच्या पलीकडे पण अजून 2 माणसांचा कर्णाने द्वेष केलेला आहे आयुष्यामध्ये प्रचंड. त्यातली एक व्यक्ती द्रोणाचार्य. कारण द्रोणाचार्यांनी अर्जुनावर स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं, ज्याला आपण पुत्रवत प्रेम केलं असं नाही म्हणू शकत, की मुलासारखं प्रेम केलं नाही द्रोणाचार्यांनी अर्जुनावर. द्रोणाचार्यांनी अर्जुनावर स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं, म्हणून अर्जुनासाठी एकलव्याचा अंगठा तोडायला पण कमी नाही केलं द्रोणाचार्यांनी, की तो अंगठा मागायला पण कमी नाही केलं. कुणासाठी? अर्जुनासाठी. स्वतःच्या मुलासाठी द्रोणाचार्यांनी अंगठा नाही मागितलेलं, त्यांनी अर्जुनासाठी मागितलेलं. तर द्रोणाचार्यांचा पण कर्णाने पदोपदी अपमान करायची संधी गमावलेली नाही, किंवा त्यांचा द्वेष करायचा पण गमावलेला नाही, किंवा त्यांना जो मान द्यायला पाहिजे तो मान अर्जुनाने कधीच दिला नाही, कर्णाने कधीच दिला नाही. जर कर्णाला विद्याच शिकायची होती तर ती विद्या शिकण्यासाठी परशुरामांकडे जायची काय गरज होती? ज्या माणसाने अर्जुनाला घडवलं तो माणूस त्याच्या शेजारीच बसलेला होता. गेला असता आणि पाय धरले असते अर्जुनाने धरले तसे, काही द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवलं नसतं. पण ज्या माणसाचा द्रोणाचार्य अर्जुनावर स्नेह आहे त्या कुठल्याही माणसाबरोबर कर्णाचं कधी पटलेलं नाही. मग जो माणूस गुरुचा द्वेष करतोय तो माणूस नायक कसा होऊ शकेल? दुसरी गोष्ट आहे की भीष्मांनी ज्या वेळेला कर्णाला युद्धामध्ये सामील होण्यासाठी रोखलं, कारण भीष्मांना कळलं की कर्ण हा कुंतीचा पुत्र आहे, तेव्हा भीष्मांनी जाणून बुजून कर्णाचा पान उतारा केला आणि त्याला महारथीचा दर्जा दिला नाही. म्हणून भीष्मांचा आदर्श मानण्याऐवजी किंवा भीष्मांचा आदेश मानण्याऐवजी किंवा भीष्मांसारखा ज्ञानी, भीष्मांसारखा शूरवीर, भीष्मांसारखा विद्वान, मुत्सद्दी, दूरदर्शी व्यक्ती त्या कालखंडामध्ये कुठलाच नव्हता. भीष्मांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नव्हतं. स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पण स्वतःचं गौणत्व भीष्मांसमोर मान्य केलेलं आहे की भीष्मांना मारायला भगवान श्रीकृष्ण पण शेवटी रथाचं चाक घेऊन चालून चालले होते स्वतःची प्रतिज्ञा विसरून. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी पण काय केलं? भीष्मांच्या समोर स्वतःचं गौणत्व मान्य केलेलं आहे. भीष्मांची महानता आहे. त्या भीष्मांना आपण कर्ण आदवा तदवा बोलतो, त्यांचा अपमान करतो आणि भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत मी हातात शस्त्र धरणार नाही म्हणतो. म्हणजे कर्णाला वडीलधाऱ्या माणसांबद्दल किती आदर होता ते दिसतं त्याच्यामध्ये. त्याच्या जागी जर अर्जुन असता तर अर्जुन म्हणला असता ते युद्धच नको मला. जोपर्यंत भीष्म म्हणतात नाही तोपर्यंत मी बाजूला बसतो, मला नाव नको, कीर्ती नको, मान सन्मान नको, पैसा नको, काय नको, मला भीष्म पाहिजे. म्हणजे अर्जुन माणसाला महत्त्व देणारा माणूस आहे, कर्ण अहंकाराला महत्त्व देणारा माणूस आहे. इथपर्यंत पण ठीक झालं. ज्या वेळेला भीष्मांचा पराभव झाला, भीष्मांचा मृत्यू झाला, की भीष्म मृत्यूशय्येवर पडले, मृत्यू झाला नाही मृत्यूशय्येवर पडले, भीष्मांचा पराभव झाला, त्यावेळेला द्रोणाचार्यांनी सूत्र स्वीकारली सेनापतीपदाची. ती सूत्र स्वीकारल्यानंतर अभिमन्यूला कटाने मारायचं ठरवलं. त्यावेळेला त्या अभिमन्यूवर पाठीमागून वार करणारा कोण होता? कर्ण होता. अभिमन्यूच्या हातात धनुष्य आहे तोवर त्याला रोखता येत नव्हतं, म्हणून स्वतःच्या अस्त्रविद्येचा उपयोग करून अभिमन्यूचं धनुष्य तोडणारा कोण होता? कर्ण होता. एका कोवळ्या मुलावर जेव्हा बाकीचे लोक लांडग्यासारखे तुटून पडत होते तेव्हा त्यात सगळ्यात आघाडीवर कोण होता? कर्ण होता. मग हे कुठल्या न्यायात आहे? सांगायचा मुद्दा हा आहे की आयुष्यामध्ये माणसाच्या बरेच प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये माणूस दैवाच्या फेऱ्यामध्ये अडकतो, नीती आणि तिच्या संभ्रमामध्ये अडकतो, काय करावं कळत नाही. पण माणूस निर्णय घेऊ शकतो, तुम्ही करा मी चाललो, मी नाही त्याच्यामध्ये. कर्णाच्या आयुष्यामध्ये कर्णाला बऱ्याचदा जागा होती असं म्हणायची की तुम्ही करा मी चाललो. तो म्हणत नाही तसं, उलट पुढाकार घेतो प्रत्येक वेळेला. या गोष्टीवरून काय सिद्ध होतं? म्हणजे अशा हजारो गोष्टी ज्या आपण म्हणतो की ज्या बुद्धीला, विवेकाला
नीतिमत्तेला न पटणाऱ्या गोष्टी आहेत, जर बारकाईने विचार केला आपण जाऊन, तर त्या गोष्टी कर्णाने त्याच्या आयुष्यामध्ये सर्रास केलेल्या आहेत, नेहमी केलेल्या आहेत, आयुष्यभर केलेल्या आहेत. मग या अशा व्यक्तीला आपण नायक म्हणायचं का खलनायक म्हणायचं, तो प्रश्न आता मी तुमच्यावर सोडतो. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही. आता आपण काय बघूया की मृत्युंजय कादंबरीचा दोष बघूयात. काय मृत्युंजय कादंबरीचा दोष सगळ्यात मोठा हा आहे की अशा प्रकारच्या गोष्टी करणाऱ्या, मी त्याला खलनायक नाही म्हणत आहे कारणाला, मी ते तुमच्यावर सोडलेलं आहे, पण अशा प्रकारच्या खलनायकी गोष्टी करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला वंचित, पीडित आणि दीन दाखवून नायकाच्या रूपामध्ये प्रसारित करणं हा मृत्युंजय कादंबरीचा सर्वात मोठा दोष आहे. हा इतिहासद्रोह आहे, हा सत्यद्रोह आहे, हा महाभारताशी केलेला द्रोह आहे, हा भगवान श्रीकृष्णांशी पण केलेला द्रोह आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी करणं. दुसरी गोष्ट ही आहे की आता ठीक आहे की हा दोष आहे, आपण म्हणलं, मान्य केलं, पण मृत्युंजय कादंबरीचं मूल्यांकन फक्त आपल्याला एवढ्या गोष्टीवरून करता येईल का? नाही करता येणार. त्याचं कारण आहे, कोणत्याही साहित्यकृतीचं जर आपल्याला मूल्यांकन करायचं असेल तर त्या साहित्यकृतीचं मूल्यांकन 2 प्रकारे करावं लागतं. त्यामध्ये ती साहित्यकृतीचं वाङ्मयीन मूल्य काय ते बघावं लागतं आणि साहित्यकृतीचं ऐतिहासिक मूल्य काय ते बघावं लागतं. तर वाङ्मयीन साहित्यकृती म्हणून जर आपण मृत्युंजय कादंबरीकडे पाहिलं तर खरोखरच मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये आपण म्हणतो की काही साहित्यकृती अशा निर्माण झाल्यात की ज्या मैलाचा दगड मानल्या जातात. ययाती कादंबरी बोललो मी, भालचंद्र नेमाडेने लिहिलेली कोसला कादंबरी आहे, अजून भरपूर कादंबरी आहेत. त्यातलीच एक मृत्युंजय कादंबरी आहे की मृत्युंजय कादंबरी ही मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये ज्या सर्वोच्च अत्युच्च दर्जाच्या कादंबऱ्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक अत्युच्च दर्जाची, अत्युच्च वाङ्मयीन मूल्य असणारी कादंबरी आहे मृत्युंजय कादंबरी. एक वाङ्मयीन साहित्यकृती आहे, सर्वोत्कृष्ट वाङ्मयीन साहित्यकृतीमध्ये आपण तिला मराठी भाषेतल्या स्थान देऊ शकतो. पण हे सगळं श्रेय कशाचं आहे? हे श्रेय कर्णाचं नाही आहे, हे श्रेय ती कादंबरी लिहिणाऱ्या लेखकाचं आहे. त्या लेखकाने साहित्यिक दौतीमध्ये ऐतिहासिक सत्य बुडवून एक पूर्णपणे असत्य करणं जनमानसामध्ये रुजवलेलं आहे. म्हणजे एवढी खलनायकी कृत्य करणाऱ्या कर्णावर माणसं प्रेम करायला लागतील एवढं चांगल्या पद्धतीनं लेखकाने कर्णाला रंगवलेलं आहे. म्हणजे हे श्रेय, जी कादंबरी आपण म्हणतो की मृत्युंजय कादंबरी मराठी भाषेतली, मराठी साहित्यकृतीच्या इतिहासातली मैलाचा दगड असणारी कादंबरी ठरली आहे, ते श्रेय लेखकाचं आहे. आणि ती कादंबरी आहेच तशी साहित्यकृती म्हणून, ज्या पद्धतीनं प्रसंग लिहिलेत, रचना लिहिल्यात, संवाद आहेत, ज्या पद्धतीनं मनुष्य कर्णाबद्दल संवेदना बाळगू लागतो, कर्णाबद्दल सहानुभूती बाळगू लागतो, नंतर कुठेतरी वाईट वाटायला लागतं ती कादंबरी संपल्यानंतर, मनामध्ये विषण्ण व्हायला होतं. हे सगळं त्या लेखकाचं श्रेय आहे, कर्णाचं श्रेय नाही. कर्णाने त्या गोष्टी चुकीच्याच केलेल्या आहेत आयुष्यामध्ये. म्हणून वाङ्मयीन कलाकृती म्हणून निस्संदेहपणे मृत्युंजय कादंबरी मराठी साहित्यकृतीमध्ये तिचं स्थान आढळ आहे आणि ते आढळ राहील. ते कोणालाही खालसा करता येणार नाही किंवा खारीज करता येणार नाही. ते स्थान जे आहे ते आहेच. पण आता राहिलं की ऐतिहासिक मूल्याची गोष्ट. तर जर आपण रेटिंग द्यायचं म्हटलं कादंबरीला की एखादी कादंबरी उत्कृष्ट वाङ्मयीन कलाकृती आहे का नाही आहे, 0 ते 100, 0 ते 100 आपल्याला रेटिंग द्यायचं आहे. तर वाङ्मयीन कलाकृती म्हणून मृत्युंजय कादंबरीला 100पैकी 100 गुण आहेत. मूल्यांकन जर आपण करायचं म्हणलं 0 ते 100मध्ये, तर वाङ्मयीन साहित्यकृती म्हणून 0 ते 100मध्ये 100पैकी 100 गुण आहेत. पण जर ऐतिहासिक मूल्य आपण तपासायचं म्हणलं की कादंबरी ऐतिहासिक सत्यावर आधारित आहे का? नाही आहे. मग ऐतिहासिक जर मूल्यांकन आपण 0 ते 100मध्ये करायचं म्हणलं तर मृत्युंजय कादंबरीचं ऐतिहासिक मूल्य 0च आहे. 100 नाही, 50 नाही, 40 नाही, 20 नाही, 10 नाही, काय नाही, 0 आहे. पूर्णपणे ऐतिहासिक असत्यावर लिहिलेली, रंगवलेली कादंबरी आहे. हे काय झालं की हे माझं विवेचन झालं. म्हणजे हा प्रश्न मला विचारला होता तेव्हा हे दिलेलं मी उत्तर आहे. कोणाला पटेल कोणाला नाही पटेल, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं. आणि असं वाटण्यामध्ये कारण आहे. ते कारण हे आहे
की आजकाल आपण बघतो की ऐतिहासिक पात्रांवर टी व्ही मालिका बनवल्या जातात, पुस्तकं तर लिहिलीच जातात, नाटकं लिहिलीच जातात, पण टी व्ही मालिकांचा काय आहे की प्रभाव मोठा आहे. चित्रपट बनवले जातात आजकाल वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून, VFX आहेत, लढाईचे प्रसंग चांगले दाखवले जातात. तानाजीवर जो पिक्चर आला आता अनसंग वॉरियर, तो चांगलं उदाहरण या गोष्टीचं की कशा रीतीने आपण म्हणतो की इपिक मूव्हीज बनवल्या जातात एका छोटासा विषय घेऊन. पण हे आज प्रस्त माजलेलं आहे सगळीकडे. पण हे सगळं करताना त्याच्यामध्ये इतिहासाची मोडतोड केली जाते, गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जातात. त्याच्यानंतर आजकाल OTT प्लॅटफॉर्म आलेला आहे. OTTवर पण काय होतं की ज्या काही थोड्याफार मर्यादा पाळाव्या लागतात टी व्ही मालिका बनवताना किंवा चित्रपट बनवताना, त्या पण तिथे नाहीशा होऊन जातात. म्हणजे अजूनपर्यंत तरी भारत सरकारने असा काही कायदा केलेला नाही आहे की ते OTTवर बंधनं आणू शकतील किंवा तशा प्रकारच्या गोष्टी दाखवू शकणार नाहीत. आणि ते तशा प्रकारच्या गोष्टी दाखवू शकणार नाहीत तर फक्त भारतापुरता कायदा करू शकतील. ते जर परदेशामध्ये एखाद्याने मालिका बनवली तर नाही करू शकत. म्हणजे शिवाजी महाराजांवर एखाद्याने मालिका बनवली आणि त्याच्यामध्ये काहीतरी न्यूड चित्रण केलं आणि ते नेटफ्लिक्सवर किंवा ॲमेझॉन प्राईमवर दाखवत आहेत, तर आपण भारतात त्याच्यावर बंदी आणू शकतो. पण परदेशामध्ये कोणीतरी परदेशी प्रोड्युसरने आणि डायरेक्टरने ती मालिका परदेशी कलाकार घेऊन बनवली असतील आणि ते नेटफ्लिक्सवाले जगभर दाखवत असतील तर आपण त्याच्यावर बंदी नाही आणू शकत. मग तिथे तर काय होतं की सर्व मर्यादाच गळून पडतात. गडबड काय होते की आपल्याकडे आजकाल अशा गोष्टींचं पेव फुटलेलं आहे की शिवचरित्रातली एखादी व्यक्ती घ्यायची आणि त्या व्यक्तीला धरून कादंबरी लिहायची. ती व्यक्ती जर आपल्या जाती धर्मातली असेल तर तिचा उपयोग आपला स्वतःचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय जो काही स्वार्थ असेल तो साधण्यासाठी करायचा. त्या व्यक्तीला मोठेपण द्यायचं, तिचे जागोजागी पुतळे उभारायचे, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायचे नसलेल्या. कारण या जगामध्ये कुठलीही व्यक्ती झाली तरी शिवाजी महाराजांनी जेवढं कर्तृत्व गाजवलं या महाराष्ट्रामध्ये, आपण म्हणूया मराठ्यांच्या इतिहासामध्ये कुठलीही व्यक्ती झाली तिचं कर्तृत्व शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या पुढे जाणारच नाही काही झालं तरी. पण अशा रीतीने ते चित्र रंगवायचं की ही व्यक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ होती, अशा रीतीने तुलना करायची की ही व्यक्ती शिवछत्रपतींच्या बरोबरची होती, अशा रीतीने गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या की जेणेकरून त्या व्यक्तीचं नाव घेऊन तो समाज एकत्र होईल आणि त्या व्यक्तीच्या नावाने समाज आपल्या मागे उभा राहील आणि आपली राजकीय पोळी भासता येईल किंवा आपला काय वैयक्तिक स्वार्थ साधता येईल. अशा रीतीने आजकाल पुस्तकं लिहिली जातात, नाटकं रचली जातात, गाणी लिहिली जातात यूट्यूबवर असणारी. त्यानंतर चित्रपट तर बनवलेच जातात. तानाजी अनसंग वॉरियर, त्याच्यावर तर खरं तर एक रिव्ह्यूज बनवला पाहिजे वेगळा, की थोडक्यामध्ये सांगून होणार नाही त्याच्यामध्ये काय ऐतिहासिक मोडतोड केली. आणि हे सगळं म्हणजे डायरेक्टर, ॲक्टर, प्रोड्युसर सगळ्यांना मान्य आहे की आम्ही चुकीचा इतिहास दाखवलेला आहे, तरी पण तो पिक्चर दाखवला जातो जगामध्ये आणि त्याच्यावर कोणी आक्षेप पण घेत नाही. हे सगळं होतं कशामुळे की मनोरंजनाच्या साधनांना आपण ऐतिहासिक साधनांपेक्षा जास्त महत्त्व देतो. आपल्या मनाला क्षणभर सुख देणाऱ्या असत्याला आपण शाश्वत सत्यापेक्षा जास्त महत्त्व देतो. आपण जबाबदार आहोत त्या गोष्टीसाठी. त्यामुळे या गोष्टी आजकाल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, मराठ्यांच्या इतिहासामध्ये, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. याचा आज जरी काही आपल्याला इम्पॅक्ट आला नाही लगेच, प्रभाव पडला नाही लगेच, तरी येणाऱ्या पिढ्या चुकीचा संदेश घेऊन जन्माला येणार आहेत, चुकीचे आदर्श घेऊन जन्माला येणार आहेत. येणाऱ्या पिढ्यांना हा संदेश जाणार आहे की मी पण कोणाला तरी नायक करतो, चुकीच्या व्यक्तीला, माझ्या जातीतला आहे, माझ्या धर्मातला आहे, माझ्या जवळचा आहे, मी त्याला नायक करतो, माझा स्वार्थ साधायला सुरुवात करतो, नवीन काहीतरी इतिहास लिहितो, नवीन काहीतरी गोष्टी लिहितो आणि माझ्यापुरतं झालं, बास झालं ना, माझा जन्म गेला, बाकी समाजाचं वाटोळं व्हायचं असेल ते होऊ देत. या भावनेने लोक समाजामध्ये सगळीकडे वावरताना आपल्याला आज दिसतात. त्यामुळं आज आपण या गोष्टींना पायबंद केला नाही, या गोष्टी रोखल्या नाहीत. या चित्रपटांवर मी म्हणतो बंदी नाही आणली पाहिजे की तानाजीसारख्या चित्रपटावर बंदी नाही आणली पाहिजे, पण तानाजीसारखा चित्रपट बनवताना सत्याची मोडतोड नाही झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही दाखवता ते ग्रेट VFX इफेक्टमुळं आपण भारावून जायचं काही कारण नाही. त्या VFX इफेक्टच्या भाराखाली ऐतिहासिक सत्य नाही दडलं पाहिजे. याला तरी आपण आक्षेप घेऊ शकतो किंवा आपण त्या दृष्टीने तरी प्रयत्न करू शकतो. आपण सरकारकडे मागणी करू शकतो की कादंबरी लिहावी, नाटक लिहावं, पुस्तक लिहावं, माहिती लिहावी सगळ्यांनी, पण तिला काहीतरी संदर्भ असावा. संदर्भहीन गोष्टी, सिनेमॅटिक लिबर्टी किंवा साहित्यकृतीचं स्वातंत्र्य या नावाखाली करू नयेत लोकांनी.
याच्यासाठी आपण मागणी करू शकतो, आपण बोलू शकतो. म्हणजे आत्ताचा हा व्हिडिओ आपण बनवतो आहे मृत्युंजय कादंबरीच्या निमित्ताने, तो पण माझा एक प्रयत्नच आहे की मला वाटतं खरोखर की लोकांच्या या गोष्टी लक्षात याव्यात, लोक संघटित व्हावेत या सगळ्या विषयावर आणि काहीतरी कायदा व्हावा. चित्रपट बनवावेत, जरूर बनवावेत. तानाजीला मान द्यावासा वाटतो, तो मला द्यावा मानतो. एखाद्या जाती धर्मातल्या व्यक्तीने काही कर्तृत्व गाजवलेलं असेल तिला मान द्यावा. तिचं कर्तृत्व आहे ते मानावंच सगळ्यांनी. पण ते कर्तृत्व दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांना कमीपणा आणण्याचं काही कारण नाही. पहिली गोष्ट, शिवाजी महाराजांपेक्षा जास्त कर्तृत्व गाजवलेलं कोणी नाही जगामध्ये, महाराष्ट्रात तर नाहीच आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नसलेले प्रसंग लिहू नयेत, काल्पनिक पात्र निर्माण करू नयेत. इतिहासच मुळामध्ये जो घडला आहे तो इतका थरारक आहे, म्हणजे आपण चित्तथरारक गोष्टी घडलेल्या म्हणतो आपण, की जर तुम्ही इतिहासाचा मनापासून जर विचार केला किंवा वाचला तर तुम्हाला इतिहासच एवढा चित्तथरारक दिसून येईल वाचताना करताना. मग तो कोणत्या पण माणसाच्या आयुष्यातला इतिहास वाचा तुम्ही, मध्ययुगीन कालखंडातल्या, त्याच्या आयुष्यात घटनाच तेवढ्या चित्तथरारक घडल्यात की त्यात अजून काल्पनिक गोष्टी मिसळायची काहीच गरज नाही. आहेत त्या घटना आहेत तशा जरी आपण चांगल्या दाखवल्या पुस्तकांमध्ये, कादंबरीमध्ये, चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये, तरी पण त्या समोरच्या माणसाला खिळवून ठेवायला पुरेशा आहेत. कारण आपण जे म्हणतो ना की माणसाला खिळवून ठेवायला कंटेंटमध्ये जे पोटेन्शियल असावं लागतं असं म्हणतात, ते कंटेंटमधलं पोटेन्शियल ऑलरेडी आहेच आपल्या इतिहासामध्ये. त्याच्यासाठी अजून काही काल्पनिक बनवाबनवी करायची गरज नाही असं मला स्वतःला वाटतं, किंवा काल्पनिक पात्र रचायची कोणी काही गरज नाही. आहे तीच गोष्ट खिळवून ठेवायला पुरेशी आहे. कोणाचं पण आयुष्य घ्या तुम्ही, शिवाजी महाराजांचं आयुष्य घ्या, संभाजी महाराजांचं घ्या, राजाराम महाराजांचं घ्या, शाहू महाराजांचं घ्या, बाजीराव पेशव्याचं घ्या. बाजीराव पेशव्याला तर आपण लोकांनी देवदास करून टाकलेला आहे, म्हणजे संजय लीला भन्साळीने केलेला आहे आणि आपण शिक्का उठवलेला आहे त्याच्यावर. जो या जगातला सर्वश्रेष्ठ कॅव्हलरी जनरल होता, म्हणजे घोडदळाचा सेनापती होता, सर्वोत्कृष्ट घोडदळाच्या सेनापतींमधला एक होता रणनिधीच्या बाबतीमध्ये, त्यातली कुठली गोष्ट त्या चित्रपटामध्ये दिसलेली आहे. उलट तो एवढा मोठा सर्वश्रेष्ठ सेनापती फक्त आणि फक्त देवदास झालेला दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये. आपणच जबाबदार आहोत, संजय लीला भन्साळी जबाबदार नाही आहे. आपण बोलत नाही आहोत, किंवा मी बोलतो तेवढं तर बोलत नाही आहेत, आपण बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टींना कुठेतरी लगाम लागला पाहिजे आणि ही गोष्ट कायद्याच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून झाली पाहिजे. माझी अशी इच्छा नाही आहे की कोणी रस्त्यावर उतरावं, आंदोलनं करावी, थोडीफार दंगल मारझोड करावी या गोष्टीबद्दल आणि TV चॅनलवर बसून चर्चा करून कीर्ती मिळवावी, जरा ख्याती मिळवावी, ही माझी इच्छा नाही आहे. मला वाटतं कायद्याच्या मार्गाने आपण मागणी केली पाहिजे, कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. चित्रपट बनवणाऱ्या, कादंबरी लिहिणाऱ्या लोकांना तलवार नाही तर बंदूक न दाखवता पण ही गोष्ट करता येऊ शकते. त्यांच्या पण कलेचा मान ठेवून सत्याच्या जास्त जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मी म्हणतो तसंच होणार की कोणती कलाकृती आपण बघतो तिचं, म्हणजे एखादा चित्रपट पण उद्या बनेल चांगला, त्या चित्रपटाचं आपण म्हणू की साहित्यकृती म्हणून मूल्य कदाचित, किंवा चित्रपट जे आपण म्हणतो की सिनेमा कलाकृती म्हणून तिचं मूल्य जे असेल, चित्रपट कलाकृती म्हणून ते अत्युच्च असेल 100, पण ऐतिहासिक मूल्य 0 असेल तर त्याने समाज विघटित होतो. आज लगेच त्याची फळं दिसत नाहीत पण भविष्यामध्ये दिसतात, कारण असत्य हे हळूहळू सत्याचं रूप घ्यायला लागतं. सत्याचा मारा व्हायला लागल्यावर कोणी या जगामध्ये बखर वाचायला गेलेलं नाही आहे किंवा संदर्भ ग्रंथ वाचायला गेलेलं नाही आहे. नवीन पिढीला तेवढा वेळ पण नाही आहे. नवीन पिढी ते चित्रपट बनवणार, बघणार आणि मत ठरवणार. OTT प्लॅटफॉर्मवरच्या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या त्या बघणार आणि मत ठरवणार. त्याच्यामुळे या गोष्टी व्यवस्थित बनाव्यात एवढीच अपेक्षा आहे. विरोध कोणाला नसावा चित्रपट बनवायला, कादंबरी लिहायला किंवा नाटक करायला, त्यांनी ते करावं. फक्त काही मर्यादा पाळाव्यात आणि ह्या आपल्या सगळ्यांच्यासाठी पाळाव्यात, समाजाच्या भल्यासाठी पाळाव्यात. कोणाला पैसा कमवावासा वाटतो, ते एखाद्या विषयामध्ये पोटेन्शियल असेल, समजा तानाजीवर पिक्चर बनवण्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्यांना पैसा कमवावासा वाटतो, कमवावं त्यांनी, विषय तो नाही आहे. पण सत्याची मोडतोड करून कमवू नये. सत्य आहे तसं ठेवून पण तुम्ही कमवू शकता. ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. ती स्वीकारली तर ते सगळ्यांच्या भल्याचं आहे, समाजाच्या भल्याचं आहे. जर असा एखादा कायदा बनू शकला भविष्यामध्ये, नजीकच्या काळामध्ये, की आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर, की ज्याच्यामुळे चित्रपट सेन्सॉर केला जाणार नाही. चित्रपट सेन्सॉर करणं वेगळं आहे, की काही पण कारण दाखवलं आणि चित्रपट सेन्सॉर केला, त्या चित्रपट निर्मात्याला विनाकारण अडवलं, कादंबरी प्रकाशितच होऊ दिली नाही, विनाकारण त्याला अडवलं, आपल्या मनाच्या विरोधात लिहितो आहे म्हणून मी सेन्सॉरशिप नाही म्हणत आहे. पण सत्य जे आहे ती सत्याची चौकटीमध्ये तो चित्रपट आहे का नाही हे तपासणारी एखादी यंत्रणा उभी असावी, एखादा कायदा असावा, जेणेकरून असत्य समाजामध्ये रुजणार नाही. अशा प्रकारचं जर काही आपल्याला नियम, कायदा, मंडळ बनवता आलं तर
उद्या जरी कधी आयुष्य बनलं भविष्यामध्ये, ज्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण बनलं तरी पण हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. हा व्हिडिओ थोडा वेगळा होता आपल्या नेहमीच्या विषयापेक्षा. तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला चर्चा करून कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी म्हणतो तो मुद्दा खरोखर व्हावा असं वाटतं का नाही ते पण कमेंटमधून सांगा. कदाचित काही चुकत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. उद्या आपण भेटूयात एका नव्या विषयाशी. तो विषय थोडासा वेगळा आहे, म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित आहे पण आणि नाही पण. आता थोडे दिवस मी मोठमोठ्या मालिका बनवत नाही आहे, म्हणजे जसं आपण आपल्या चॅनेलवर मालिका बनवतो, चंद्रराव मोरेंची मालिका, शिवाजी महाराजांची गुरु आहेत का नाही मालिका, अशा मालिका बनवतो आपण. पण या मालिका बनवताना भरपूर वेळ जातो आणि मधल्या काळामध्ये पुष्कळ लोक प्रश्न विचारतात, मित्र प्रश्न विचारतात, त्यांची उत्तरं देता येत नाहीत व्हिडिओ बनवून. म्हणून आता आपण पुढची मालिका बनवणार नाही आहोत. जोपर्यंत हे प्रश्न संपत नाहीत मला मित्रांनी विचारलेले त्याच्यावर व्हिडिओ बनवून, तोपर्यंत आपण मालिका बनवत नाही आहोत. एक 50 व्हिडिओ तरी होतील मला वाटतं, कारण 50 प्रश्न लोकांनी विचारलेलेच आहेत मला. तर त्यातला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की देवगिरीचे जे यादव आहेत त्यांना मराठा म्हणावं का, हा प्रश्न पण कोरावर विचारलेला आहे माझ्या मित्रानं. त्याला मी उत्तर दिलेलं आहे तिकडे. पण आपण एक व्हिडिओ बनवूया त्याच्यावर, ज्याच्यामुळे काय होईल की यूट्यूबवरच्या पण आपल्या मित्रांना माहिती होईल की याच्याबद्दल आपण काय चर्चा करावी. प्रश्न आहे, देवगिरीचे यादव मराठा आहेत का? तुम्ही पण विचार करून ठेवा. उद्या आपण व्हिडिओ बनवू त्याच्यावर आणि परत एकदा चर्चा करूयात. तोपर्यंत आज आपण इथेच थांबूयात. आज आपण निरोप घेऊयात इथेच. जय महाराष्ट्र, जगदंबा.